मात्यापित्यांची सानुकली, बाल्यामधली भातुकली, आजी नातीची लाडी गोवडी, कौमार्यातली फुलवेडी. पण नाही कशात गुंतायचं, नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. संसाराच्या सारीपाटावर खेळायचं, पडलं दान कसं बसं लावायचं, काडी काडी करून जोडत जायचं आणि गाडी भरून दानधर्म करायचा. भोग सोडून त्यागी बनायचं, पण नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. बघता बघता 60 आली, सुनांची राज्य सुरू झाली, जीवनमूल्य बदलली. आता दुय्यम स्थानावर सरकायचं, खटकल्या बाबींना टाळायचं आणि गुणांचं कौतुक करायचं आणि निवृत्त जीवन जगायचं, पण नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. ठरलेले विधिलिखित ओळखायचं, सर्वांना जवळ बोलवायचं, चुकलेल्यांना क्षमस्व म्हणायचं आणि एकमेकांना सांभाळा म्हणायचं. सकृताचं गाठोडं बांधायचं आणि परतीच्या प्रवासाला निघायचं. आनंदानं अनंतात विसावायचं आणि हे कृतार्थ जीवन संपवायचं आणि मग 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 परक्यानी श्रीराम जयराम म्हणायचं. नमस्कार सर्वांना. मंडळी, आज आपण जे आलोय ना, थोडक्यात तुम्हाला आधी एक झलक तुम्ही आता बघितली असालच, त्याच्यावरून थोडंफार तुम्हाला कल्पना आली असेल. आज आपल्याला ना प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतात आणि काही ना भरपूर छंद असतात. त्याच्यातले आपण आपले काही छंद जेवढे जोपासता येतील तेवढे जोपासत असतो, काही नाही जोपासत, पण काही बऱ्याच जणी आपले छंद जोपासत असतात. आपण आज एका व्यक्तिमत्वाला बघणार आहोत ना, तर ते असं व्यक्तिमत्व आहे की त्याला छंद एवढे आहेत आणि ते छंद तिने स्वतःहून सगळे आपले छंद स्वतः जोपासलेच आहेत. पण आपल्या तसेच छंद असणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींना पण तिने सामावून घेतले, त्यांनाही ती एक प्रेरणा देऊन त्यांनाही त्या आपले छंद जोपासण्याला तिने भाग पाडले. असे काय किती छंद आहेत ना, हेच आपण आता बघणार आहोत. तर तुमचा वेळ जास्त घालवत नाही. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं ना तर वावगं ठरणार नाही, कारण तुम्हाला तिला भेटल्यानंतरच तुम्ही कळेल. आता मी एकदम अशी एकेरी शब्दात, कारण माझी मैत्रीण आहे ती, मलाही अभिमान आहे, त्याच्यामुळे आपण भेटायला जाऊया तिला आणि तिच्याशीच गप्पा मारून तिच्या छंद काय आहेत आणि काय काय करते ती सगळं तिलाच विचारून घेऊया. चला ज्योती, तुझी ओळख करून दे बरं. मी ज्योती कानेटकर, म्हणजे पूर्वाश्रमीची शुभांगी भालचंद्र कुलकर्णी. पूर्ण नाव एवढ्यासाठी सांगितलं की ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांची मी मुलगी आहे. आणि त्यांना कदाचित आपण ओळखत असाल, कदाचित मी सांगितल्यानंतर ओळखाल, कारण त्यांनी जवळजवळ 270 चित्रपट, 31 नाटकं आणि स्वतःचा एक पात्री प्रयोग असं भरपूर संपदा त्यांच्या नावावरती आहे. 12 त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत प्रकाशित झालेली, आणि कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून ते चांगले प्रसिद्ध होते. त्यांची मी मुलगी. त्यांचा एक रोलचा उल्लेख करायचा झाला तर माहेरची साडी हा अतिशय लोकप्रिय झालेला चित्रपट, त्याच्यात रमेश भाटकरचे जे वडील होते ते माझे वडील आहेत. अरे वा, लगेच आता लिंक लागली आम्हाला, काही माहिती नव्हतं. तसंही काय म्हणजे 1965 साली त्यांचा पहिला चित्रपट आला, तर त्यामुळं जुन्या लोकांना ते बऱ्यापैकी माहिती आहेत. म्हणजे दादा कोंडकेंच्या सगळ्या पिक्चर मध्ये ते आहेत, आणि आता दादा कोंडकेंचे सगळे चित्रपट आपण बघतो टीव्हीवरती. महेश कोठारेंच्या बऱ्याच चित्रपटात, धूमधडाकामध्ये होते, धूमधडाकामध्ये अशोक सराफचे वडील होते, असे त्यांच्याही चित्रपटांमध्ये ते आहेत. आणि तोच वारसा थोडाफार माझ्याकडे आल्यामुळं मी पण त्या क्षेत्रात थोडस, म्हणजे पूर्णपणे निवडलं नाहीये ते क्षेत्र, कारण ती सासरवरून आणि बाहेरवरून दोन्हीकडूनही परवानगी नव्हती, म्हणून मी ते निवडलं नाही, निवडू शकले नाही. रादर म्हणजे वडील असून सुद्धा वडील होते म्हणूनच परवानगी नव्हती, कारण माझी आई शिक्षिका आहे, वडील पण शिक्षकच आहेत बेसिकली. पण हा फार त्यांचा मोठा छंद होता. खरं तर सिनेमापेक्षा नाटक हा त्यांचा छंद होता, पण सिनेमात संधी मिळत गेली म्हणून सिनेमा 270 म्हणजे 270 ह्या काउंट जरी असतात तरी 250 त्यांची उल्लेखनीय भूमिका आहेत. म्हणजे पण आईला माझ्या ते आवडत नव्हतं. कदाचित तो काळ असा होता 80च्या 70च्या दशकातला की त्यावेळेला मुलींनी या क्षेत्राकडे वळणं
तिला मला वाटते ते अपेक्षित नव्हतं. खरं सांगायचं झालं तर सविता प्रभुणे, अलका कुबल या माझ्याच वयाच्या आहेत. आणि खरं सांगायचं झालं तर त्यांना जे रोल ऑफर झाले ते मलाही झालेले होते, परंतु मला घरातनं परवानगी मिळाली नाही किंवा घरातनं हे करायला बंदी होती असं म्हटलं तरी चालेल. सासरी पुन्हा तेच की नवऱ्याला माहिती होतं माझे वडील सिनेमात काम करतात म्हणून, पण लग्न करतानाच त्यांनी हे अट घातली होती मला की या क्षेत्राकडे तू वळणार नाहीस, आणि या बेसवरती लग्न झालं आमचं. त्यामुळं नंतर तर करायचा प्रश्नच आला नाही. अच्छा, म्हणजे मिस्टरांनी पण सांगितलं? नाही नाही नाही, मिस्टर नाही, म्हणजे अजिबात करायचं नाही म्हणून सांगितलं. बर. पण मग हे तू अगोदर म्हणजे शाळेत असताना नाटकात वगैरे कामं केली होतीस? काय सांगू तुला, म्हणजे खरं सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीचं सुदैव असतं आणि एखाद्या गोष्टीचं दुर्दैव असतं. मला पिंजरा सिनेमाची एक गोष्ट आठवतीये. पिंजरा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच्यातलं देरे काना चोळी अन लुगडी हे गाणं अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. जगदीश खेबुडकर हे त्याचे गीतकार होते आणि राम कदम हे त्याचे संगीतकार होते. जगदीश खेबुडकर हे आमचे शिक्षक होते, आम्हाला हिंदी शिकवायचे. माझे बाबा आणि जगदीश खेबुडकर एकाच शाळेत शिक्षक होते आणि मी कोल्हापूरला, प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर, सुप्रसिद्ध शाळा. तर मला आठवतंय की पिंजराची टीम आमच्या शाळेमध्ये आलेली होती. मी 5वीत होते त्यावेळेला आणि आमच्या वर्गात आलेली होती आणि त्यांना त्या कृष्णाच्या भूमिकेसाठी एक मुलगी हवी होती. मुलगी एवढ्यासाठी की ते तिचे केस लांब दाखवता येतात, कृष्णाचे जसे असतात तसे. मुलांचे केस काही कृष्णासारखे नसतात आणि समहाव त्यांना असं वाटलं असेल की मुली एक्सप्रेशन जास्त चांगल्या देऊ शकतात. तर ते जे हे होते ना, काय म्हणतात त्यांना, ते कास्टिंग डिझायनर, तर त्यांनी असं उभं करत होते मुलं, तू भिरा तू भिरा तू भिरा. तर त्यांनी मला पण उभं केलं. तर त्यांच्या बरोबर जे ग्रहस्थ होते ना, ते म्हणले तिला उभं करू नका, तिला जन्मभर पुढे हेच करायचंय असं म्हणून मला तो रोल दिला नाही. आणि उज्ज्वला करजगार नावाची मुलगी होती आमच्या वर्गात, तिनं तो रोल केलेला हे पण मी सांगू शकते म्हणजे. आणि तर त्यावेळेपासून जवळजवळ म्हणजे शाळेच्या नाटकामध्ये, शाळेच्या सिनेमा, आपल्या काय म्हणतात ते कार्यक्रमांमध्ये मला घ्यायचे नाहीत का, तर त्यांना असं वाटायचं की हिचे वडील नट आहेत, तर त्यामुळे तिला पुढे ही संधी मिळेल आणि त्यामुळे मग ते इतर मुलांना संधी द्यायचे. मला कॉलेजच्या तर नाटकाचं आठवते, सौजन्याची आयशी तशी नाटक बसवलं होतं आणि त्यातल्या नानीच्या भूमिकेसाठी मला खूप पाठीमागे लागले होते. बाबांचं काही नव्हतं, म्हणजे त्यांनी परवानगी दिली, पण आईनं अजिबात परवानगी दिली नाही. आणि तर ती म्हणाली की नाही नाही, तिचे वडील शिक्षक आहेत, तिचे वडील काही नट नाहीयेत असं आई नेहमीच सांगायची माझी सगळ्यांना. आणि तर त्यामुळे मला ती परवानगी मिळाली नाही. पण वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, एकपात्री अभिनय या सगळ्याची मैदानं मी गाजवली. या क्षेत्रात मला जास्त वाव मिळाला नाही म्हणून मग मी मैदान पकडलं आणि शाळेच्या हॉकी टीम मध्ये मी होते. त्याच्यानंतर मैदानी सगळे ऍथलेटिकचे जे खेळ असतात ते सगळे मी खेळायची, बरेच बक्षिसं पण मिळवायची. पण हे क्षेत्र मात्र असं वाटतं सगळ्यांना की ही भाजेंद्र कुलकर्णींची मुलगी आहे, तर बऱ्याच ह्याच्यामध्ये काम केलं असेल तिनं, तर असं माझ्या बाबतीत काही झालं नाही. पण ते गुण अण्णांच्याकडनं माझ्याकडे आलेले होते, रक्तातून ते आलेले होते. त्यामुळे मग मी स्वतःचा एकपात्री प्रयोग सुरू केला लग्न झाल्यानंतर. बरं, खरं सांगायचं झालं तर एकपात्री प्रयोगाला सुद्धा माझ्या नवऱ्यानं सुरुवातीला परवानगी दिली नाही, अगोदरच सांगितलं अगोदर. पण मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर असं माझ्या सगळ्या जर हे दाबत राहिला तर मी फ्रस्ट्रेट होईन एखाद दिवशी. तर एकपात्री प्रयोगाला तर काहीच नसतं, माझ्या बरोबर कुणी नसणार आहे, मी एकटीच असणार आहे स्टेजवर. आणि मग त्यांनी ती परवानगी दिली कशी बशी, आणि त्यांनी कशी बशी दिलेली परवानगी मी घेतली आणि मग एकपात्री प्रयोग करायला सुरुवात केली. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या एकपात्री प्रयोगाचं नाव आहे थोडं असं थोडं तसं. काही निवडक कविता, काही निवडक किस्से आणि काही निवडक कथा, असा हा 1.5 तासाचा एंटरटेनमेंटचा प्रोग्राम असतो. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की मी मुंबई पासून ते कोल्हापूर पर्यंत सगळीकडे याचे प्रयोग केलेले आहेत. 500च्या वर प्रयोग याचे केलेले आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्याचे कॅलिफोर्नियात मी 12 प्रयोग केले. कॅलिफोर्नियात. आता याच्यात मला काही तिथं कॅलिफोर्नियात प्रयोग करायला बोलवलेलं नव्हतं, पण मराठी माणूस जिथे जिथं होता कॅलिफोर्नियात तिथं मी आपण अप्रोच झाले आणि त्यांना सांगितलं की मी असा एक छोटासा कार्यक्रम करते. हा माझा टॉक शो असल्यामुळे मी तो 1 तासाचा, 40 मिनिटाचा, 1 तासाचा, 1.25 तासाचा फ्लेक्झिबल करू शकते. तिथल्या मराठी प्रेमींना तर तिथल्या मराठी प्रेमींना ती पर्वणी झाली अक्षरशः. आणि मला तिथे एकाला जोडून एक असे 12
कार्यक्रम मला कॅलिफोर्निया बे एरियामध्ये करायला मिळाले. महाराष्ट्र मंडळानं माझ्या या कार्यक्रमांची दखल घेतली. तर असं ते काय बरं म्हणतात ना, हे अभिनयाचं क्षेत्र हे पण असं. हे सगळं लग्नानंतर तू सुरू केलंस, मग आईचं मत काय होतं आता? अगदी खरं सांगू तुला, परवाची गोष्ट सांगते तुला, फार पण जुनी नाही. परवाची म्हणजे अगदी 2-3 महिन्यापूर्वी. सिरियल फार बघते ती, बरं का. सिरियल फार बघते. आता सिरियल कुठली तरी बघत होती आणि त्याच्यात काहीतरी एक सीन चालला होता. मला म्हणते, तू का रे करत अशा एखाद्या सिरियल मध्ये काम? आई, अगं हे उलट झालं आता. हेच तर क्षेत्र माझ्यासमोर, म्हणजे इतर मुलींना संधी हवी असते, मला ती संधी मिळाली. मला ती संधी मिळाली म्हणून आईनं माझं लग्न लवकर करून टाकलं. कारण मी तशी मुळची बंडखोर आहे वृत्तीनं. बरोबर. म्हणजे असं मला ओपन सांगायला माहिती नाही. मी सगळ्यांना शेवटी नंतर सांगणार आहे. पण कसं, म्हणजे तिच्या ते लक्षात आलं की ही जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंतच आपण हिचं काहीतरी करू शकतो. एकदा ती हातातनं सुटली की मग म्हणजे काही करेल, पळून जाईल सिनेमात काम करण्यासाठी किंवा तिला जी, म्हणून तिने 12वीत असतानाच माझं लग्न केलं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर स्वतःची डोकेदुखी तिने काडेटकरांच्या गळ्यात मारली आणि ते बिचारे गेली 40 वर्ष ती सांभाळतायत. त्यांना कळलंच नाही. असं झालं. खरं छान आहे ना ते, असं छान आहे. पण आता त्या सिरियल बघतात. हो, आता सिरियल बघतात. आता तू का करत नाहीस म्हणून विचारते मला. पण मग आता त्यांना असं वाटत नाही का आपण आपल्या मुलीला का रोखलं, नाही रोखायला पाहिजे होतं? आता वाटत असतं तर ती कबूल नाही करणार. उलट तू विचारलं नाहीस का? आता तुला असं वाटतं का? अगं काय माहितीये का, जरी काय म्हणतो वय वाढलं तरी घाबरते मी अजून आईला. कारण आज जे नाट्य क्षेत्र असेल किंवा मूवी जे असेल त्याच्यामध्ये तू दिसली असतीस ना, ज्या वेळेला त्यांनी जर तुला सपोर्ट केला असता तर. म्हणजे मी आता इव्हेंट करते, तर त्यामुळे इव्हेंटच्या वेळेला एक अशी गोष्ट होते की सगळेजण फोटोत येण्यासाठी धडपडत असतात. तर मला ते नाही जमत समभाव काय. आणि म्हणजे अशा कशाचंही क्रेडिट मला घ्यायचं नसतं. मला माझं काम केलं, मी बाजूला झाले. मला मध्ये कोणीतरी विचारलं की फोटो का नाही का काढत तू? म्हणजे आयुष्यातला खूप मोठा कॅमेरा मी सोडून आली आहे. त्यामुळे मला या छोट्या कॅमेऱ्यांचं काही वाटेन असं झालंय बहुतेक. म्हणजे तुम्ही काढता तर तुमचं काही गैर आहे असं मला मुळीच वाटत नाही. पण एक मोठा कॅमेरा असा, म्हणजे मी तुला म्हणजे खरं तर तू हे करतेस किती चांगलं की माझ्यासारख्यानं असं मन मोकळं करायची संधी मिळते. असं साधारण 1978 किंवा 79ची दिवाळी असेल, त्यावेळेला दगा नावाचा एक सिनेमा आला होता. तो आला आणि पडला, तो सोडून द्या. पण त्या दगा सिनेमानं आपल्याला रंजना नावाची गुणी अभिनेत्री दिली. हे मी मुद्दाम इथं नमूद करू इच्छिते. रंजुताई मला खरंच मोठ्या बहिणीसारखी होती. आणि हेही सांगते मी की जवळजवळ 26 किंवा 27 चित्रपटात ती माझ्या वडिलांची मुलगी होती. त्यामुळे ती मला जेव्हा जेव्हा भेटायची ना तेव्हा मला म्हणायची की ते तुझे नाही माझे बाबा आहेत. आणि टेक्निकली तिचं खरं होतं, कारण त्या 26 चित्रपटाच्या निमित्तानं त्यांना तिचा सहवास जास्त मिळायचा. असं होतं. तर तो दगा चित्रपट जो होता ना, तर ती कादंबरी ते वसंत पेंटर म्हणून त्याचे दिग्दर्शक होते, ते ती माझ्याकडनं घेऊन गेली होती. मी वाचायला आणली होती ती. आणि ते काय करायचे, आमच्याकडे यायचे आणि दगामधले काही उतारे त्यांनी ते मार्क करून आणलेले असायचे, ते मला ते वाचायला लावायचे. ते काही बायकांचेच असायचे असं नाही, पुरुषांचे पण असायचे. एका दरोडेखोराचीच गोष्ट आहे ती. तर ते मला वाचायला लावायचे. मला त्यावेळेला कळायचं नाही की ते मला ते का वाचायला लावतात, पण मी ते वाचून दाखवायची त्यांना. तर ऍक्च्युली ती माझी स्क्रीन टेस्ट होती त्यांच्या दृष्टीनं. आणि दिवाळीच्या दरम्यान हा चित्रपट सेटवर गेला आणि नायिकेच्या भूमिकेत एक नवा चेहरा अशी जाहिरात आली पेपरमधून. माझ्या लग्नाचं मूळ ते तिथे आहे. तर माझे वडील आहेत त्या सिनेमामध्ये आणि ते वसंत पेंटरांचे अगदी जवळचे मित्र आहेत. तर ते म्हणायचे, पेंटर सिनेमा आता शूट चालू होईल, कुठे आहे तुमचा नवा चेहरा? तर पेंटर म्हणाले, माझा नवा चेहरा तुमच्या घरात आहे. आणि आमच्या घरात बॉम्ब फुटला. हो बाई. म्हणजे आता ते त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल अमकं तमकं काही नव्हतं, पण त्यावेळेचे जर कुणाकडे जर तो रसरंग नावाचा सिनेमासिक यायचं, त्या सिनेमात मध्यभागी असा आहे, वसंत पेंटर यांचा नवा चित्रपट आणि नायिकेच्या भूमिकेत एक नवा चेहरा आणि गोल. तो गोल माझ्या दुर्दैवाने कधीच भरला गेला नाही आणि आमच्या घरात मात्र बॉम्ब फुटला. म्हणजे मी 78 साली, म्हणजे 80 सालीच मी 12वीत होते, 78 साली मी 9वीतच का 10वीत होते. तेव्हापासूनच आईने मला स्थळ बघायला सुरुवात केली. आणि आमच्या घरातलं आई अण्णांचं मोठं भांडण मी त्यावेळेला बघितलं. पण वडिलांचा सपोर्ट होता? वडिलांना कळेना नेमकं काय करावं ते. म्हणजे त्यांना कदाचित असं झालं असेल की ज्या चित्रपटांमधून आपण सहाय्यक भूमिकेमध्ये असतो तिथे आपल्या मुलीला नायिका म्हणून, आणि वसंत पेंटर सारखा दिग्दर्शक जर नायिका म्हणून घेतोय
तर आपल्या मुलीमध्ये काहीतरी असेल. तर त्यामुळे त्यांना शेवटी ते कलावंत होते ना, ते दुसऱ्या कलावंताची. पण आईसमोर बहुतेक त्यांचं काही चाललं नाही. त्याचं कारण असं होतं की माझे बाबा फक्त म्हणजे सिनेमात काम आणि शाळा हे दोनच सांभाळायचे, बाकी सगळ्या आघाड्या आई सांभाळायची. म्हणजे आम्ही 3 जण भावंड, नातेवाईक, जे काही असतं संसार नावाचा जो काही प्रकार असतो तो सगळा आई करायची. अण्णांचा त्याच्यात सहभाग शून्य असायचा. त्यामुळे तिनं सांगितलं माझी मुलगी कधीही सिनेमात काम करणार नाही, मला हे क्षेत्र तिच्यासाठी नकोय, तिने शिकावं, हवं तेवढं शिकावं, मोठं व्हावं आणि इतर कोणत्या तरी क्षेत्रात नाव कमवावं, पण माझी मुलगी सिनेमात काम करणार नाही असं त्यावेळेला तिनं निक्षून सांगितलं. बाबांनी ते वसंत पेंटरना सांगितलं. वसंत पेंटर घरी येऊन आईला कन्व्हिन्स करायला आले होते. तर जाऊ दे, म्हणजे माझ्या आईनं अजिबात कोऑपरेट केलं नाही. उलट त्यावेळेपासून सिनेमा सृष्टीतल्या लोकांना माझ्या घरी यायला मज्जा होता. अरे बापरे. हो, म्हणजे मला असं. तर त्यामुळे झालं काय माहितीये का की मला काय वाटतं हे त्यावेळेला मला कळत नव्हतं की मला व्हायचं होतं का हिरोईन, नाही का. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला ते नंतर सुद्धा कधीच कळलं नाही. असं झालं ते, नाही का. एखाद्या रस्त्यावरनं आपण चाचपडत चालतो आणि हाताला काहीच लागत नाही किंवा कळत नाही आपल्याला नेमकं काय हवं होतं. आपल्या एक नगरसेविका म्हणजे खरं तर महापौर होत्या त्या, त्यांचं नाव नाही सांगत ती, पण त्या मला म्हणाल्या होत्या की ज्योती तू मूर्ख आहेस. खरं असेल त्यांचं कदाचित. म्हणाले मी तुझ्या जागी असते तर तेव्हाच पळून गेले असते. कारण एक चित्रपट हातात होता, त्याला जोडून दुसरा आला असता, त्याला जोडून तिसरा आला असता. तुला सिद्ध करायला वाव समोरून कोणीतरी देत होतं आणि तू घरात बसलीस. म्हटलं खरं सांगायचं झालं तर माझी तेवढं आणि आपले संस्कारात नाही ते आपल्या. आणि आईच्या विरुद्ध जायची माझी हिंमतही नव्हती आणि खरं सांगायचं तर इच्छाही नव्हती, नाही का. म्हणजे असं वाटतं ना की आई जे सांगते ते आपल्या हितासाठीच सांगत असेल, ती कशाला चुकीचं सांगेल. पण 3 भावंड होती, त्या तिघांना म्हणजे बाकीच्यांना असं वाटलं नाही तू. मला तिघांनाही या क्षेत्रातलं ज्ञान आहे आणि मी तिघही, मला माझ्या धाकट्या भावाचा उल्लेख करायला आवडेल. डॉक्टर शंतनू कुलकर्णी, तो आपल्या पुरुषोत्तम करंडकचा अभिनयाचा विनर आहे. अभिनयाचं पारितोषिक ज्या वर्षी त्याला मिळालं त्याच वर्षी सोनाली कुलकर्णीला मिळालं. ही मोठी सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी आज कुठे गेली बघा. आणि आमच्या या प्रत्येकाचं आपल्या सामान्य कुटुंबाचं पालुपद एकच असतं की बाबा जेव्हा खायचं आधी काय ते बघ आणि मग सिनेमा काय बरं म्हणतात छंद म्हणून घे. तसं नाही होत ते, तसं नाही होत. मी सांगते ना, प्रसाद ओक, आपले हे मकरंद देशपांडे आणि माझा भाऊ हे पृथ्वी थिएटरमध्ये एकत्र काम करायचे पूर्वी. प्रसाद ओक यांनी ते करिअर म्हणून निवडलं नंतर. पण तो काम करत होता, अजूनही करतो, अजूनही राज्यनाट्यामध्ये रोखलं नाही त्याला. मुलांना नव्हतं मज्जा, मुलांना नव्हता, हे पण मला सांगायला आवडेल. मुलांना नव्हता, बरोबर आहे. पण जी संधी मला मिळाली ना ती माझ्या भावंडांना नाही मिळाली, असं सांगते मी. अष्टविनायक सिनेमासाठी सुद्धा शरद काका आमच्या माझ्या बाबांचे चांगले मित्र, सचिनचे बाबा शरद पिळगावकर, ते माझ्या बाबांचे चांगले मित्र. तर त्यांनी अष्टविनायक साठी सुद्धा विचारलं होतं, हिरोईनच्या भूमिकेसाठी नाही, ती जी दुसरी असते ना, हे नंतर ते राजा गोसावीच्या मुलीनं केलं ते काम, त्या भूमिकेसाठी विचारलं होतं. पण या दगाच्या वेळेला जो काही दगाफटका झालेला होता त्यावरनं माझ्या बाबांनी ते घरापर्यंत आणलंच ते. असं खूप संधी गेल्या आयुष्यातनं. त्यामुळे आपण बाकी ह्याच्याकडे आपण वळणारच आहोत, पण आता हे बोलता बोलता म्हणून तुला विचारते, आजच्या ह्या वेळेला हे सगळं तुझं जे अगोदर घडलंय, आज तू काम करतेस तुझ्या परीने, तू सगळं हे करते, पण तुला असं वाईट वाटतं? काय वाटतं? पहिली जी संधी हुकली, आता तू कुठे असतीस तिथे, मग ते वेगळं रूप म्हणजे वेगळं असतं चित्र जर त्यावेळेला गेली असतीस, मग कुठे असं मनाला नाही का वाटतं? 100% वाटतं. म्हणजे तुझ्या या प्रामाणिक कॅमेऱ्यासमोर मी खोटं नाही बोलणार, कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात असं वाटतं की आपली आयुष्यातली, बरं त्याच्यासाठी मी दोषही देऊ शकत नाही कुणाला, कारण काही काही वेळेला काय होतं की संधीच मिळत नाही. माझ्या बाबतीत तसंही झालं नाही, मला संधी मिळालेली होती. तू आता म्हणालीस ना की तू स्वतःला कुठे बघतीस, तर अलका कुबल, ह्या सविता प्रभुणे यांच्या लेवलची हिरोईन नक्कीच झाले असते मी, कारण त्यांना ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेलाच मला संधी आलेली होती. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, माझं स्वतःच एक हे आहे, म्हणजे अगदी काय बरं म्हणते, आपल्या ज्ञान प्रबोधिनीत ना स्पोर्ट्स असतात त्यावेळेला ग्राउंडवरती फक्की टाकायचं काम माझ्याकडे असायचं बऱ्याच वेळेला. मला जर ते काम दिलं ना, मी ते इमाने एतबारीच करणार.
कुणालाही ते हलकं काम वाटू शकतं काय, पण ती जी लाईनवर फटके टाकायची असते ना ते मी बरोबर लाईनवरतीच टाकणार. काही मला जर स्वयंपाक करायचा असला तर अर्थात तर तो मी मनापासूनच करणार. नसेल करायचं तर मी नाही करणार, किंवा मला मनाविरुद्ध करायला लावला ना तर माझ्या हातनं चांगलं होणार नाही. पण मी जेव्हा मनाने करते एखादी गोष्ट तर ती माझं 100% देऊन करते. सिनेमाच्या बाबतीत पण मी असंच केलं असतं, किंवा नाटकाच्या बाबतीत. आता तू नाटकामध्ये वगैरे एक पात्री करते हे सगळं ठीक आहे, पण मग आता तू बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतात त्याला, तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, समोरच्याला पटवून देऊ शकते ठामपणे. मग आता तू सिरियल मध्ये वगैरे ट्राय का नाही करत, म्हणजे त्याच्यातून तू म्हणजे आता ते जे तू गमावलंय अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ. बम्मन राणीचा जर आदर्श समोर ठेवला तर खरंच वेळ गेलेली नसते कधी, कारण त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी स्वतःच्या करिअर. बऱ्यापैकी तू मुलंही आता त्यांचे संसार, म्हणजे बऱ्यापैकी तू फ्री आहेस आता. फ्री आहे आणि ते तू करू शकते. मला सांगायला आवडेल की आता काल का परवाच एका वेब सिरीज साठी मला विचारलेलं आहे. फक्त काय होतं ग सांगते मी तुला. एक तर ना आता आपलं एक माइंड पण कॉन्क्रीट झालेलं असतं. म्हणजे म्हणजे मला एक किस्सा सांगायला आवडेल, म्हणजे की माझी बायको माझी मेहुणी नावाचं नाटक होतं, आणि त्या नाटकाचा या आपल्या मराठवाड्यात दौरा होता. 12 प्रयोग होते, प्रत्येक प्रयोगाचं 5,000 रुपये मानधन होतं. आणि म्हणजे काय बरं म्हणतात, ती जी काही अमाऊंट होती ती पण विचारात घेण्यासारखी होती. आणि प्रयोग लागलेले होते, आणि त्यातली जी बायकोची भूमिका करायची ना तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणून मोहन कुलकर्णी म्हणून जे आहेत त्यांनी मला विचारलं की हा दौरा तू करशील का. बाकी सगळं म्हणले आम्ही तुझ्याकडनं करून घेऊ अमकं तमकं. मला खूप छान वाटलं की चला ही संधी, 60,000 रुपये मिळतील यापेक्षा मला मराठवाड्यात इतके प्रयोग करायला मिळतील ह्याचा आनंद जास्त झाला. पण माहित नाही मला काय ते, पण ज्या वेळेला ऍक्च्युअल काम सुरू झालं ना तेव्हा ते तिथलं वातावरण, तिथलं ते हे त्याला मी सूट नाही झाले. म्हणजे आता मला सगळंच सविस्तर नाही सांगताय, पण ते जे वातावरण असतं ना, म्हणजे असं नाही माझं म्हणणं की या ह्याच्यात जे काही काम करतात ते सगळे लोक, पण मला ते म्हणजे सहनच होईना म्हणजे ते वातावरणात. त्यामुळे मी माझं काही हे देऊ शकेना त्यांना, असं झालं. आणि मग मी मोहन दादांना सांगितलं, मला म्हणालेच ते की तुला मी तालमीच्या वेळेलाच बघितलं तेव्हाच लक्षात आलं की तुझ्याकडनं काही होणार नाहीये, तुला काही हे होणार नाहीये. तर या पार्श्वभूमीवर मी आमच्या अथर्व थिएटर्सचा उल्लेख करीन नक्कीच. आमचे डॉक्टर संजीव कुमार पाटील यांनी सुरू केलेलं अथर्व थिएटर्स, त्यांच्याकडचं वातावरण इतकं निकोप असतं. एक तर सरांचं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं. आमच्या अथर्व थिएटर्स मध्ये जवळजवळ 20 ते 25 तरुण मुलं मुली आहेत. आता तर जास्तच वाढली आहेत, म्हणजे कारण आता स्वतःची त्यांनी फिल्म संस्था चालू केली. पण वातावरण इतकं निकोप असतं, तिथे मी छान रमले. आणि सरांचे शतशः आभार एवढ्यासाठी आहेत की मी जर नाटक न करता गेले असते ना तर मला खरंच शांती नसती मिळाली. पण सरांच्यामुळं मला अभिमान वाटतो की मी जवळजवळ 160 प्रयोग केले. आणि एका कलावंताची एक आस असते की मला अमुक एक रंगभूमीवरती काम करायला मिळायला पाहिजे. तर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमधल्या रंगभूमीवरती काम करायला मिळालं. शिवाजी मंदिरला काम करणं हे प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या पुण्यात बालगंधर्वाला काम करणं ही प्रत्येकाची इच्छा असते. यशवंतरावला काम करणं, पार्ल्याच्या गडकरीला काम करणं, काशीनाथ घाणेकरला काम करणं, या सगळ्या रंगभूमींवरती मी काम केलेलं आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि आपलं बायकांचं हे असतं की आपल्याला मुरड घालायला येते, तर त्या पार्श्वभूमीवरती मी तृप्त आहे आता. कारण नाटक करायला मिळणारच नाही हे जेव्हा पक्क झालं होतं त्या पार्श्वभूमीवरती मला भरपूर नाटक करायला मिळालं. आणि आता तर मी एकही संधी सोडत नाही. आता तर एकही संधी, एकांकिका असू देत, कोणत्याही छोट्या ग्रुपच्या असू देत, तर आम्ही सगळ्या एकांकिका करतो. दरवर्षी एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतो. आणि सगळे करंडक, आता मला सांगायला आवडेल की सनवर्ल्डचा करंडक आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये आहे सध्या आमच्याकडे. मागच्या वर्षी ब्लॅकमेल नावाचं नाटक आम्ही केलं होतं, आणि त्याचं मला ठाण्याला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि करंडक आमच्याकडे आहे यावर्षी. आता यावर्षीच्या स्पर्धा सप्टेंबर मध्ये आहेत, तर तो करंडक पिंपरी चिंचवड मध्येच कमीत कमी 3 वर्ष तरी ठेवायचा आमचा मानस आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्या तर तो नक्की राहील. अच्छा, आता हे एक तुझा हा जो छंद, म्हणजे जो काय म्हणतात तो वडिलांकडून आलेला आहे तो, तर तो एक बघितला आपण. आता तुझ्या ह्या पुस्तकाचं एक एक पेजेस आपण उलटायला सुरुवात करूया. तर तुझं निवेदन सुद्धा खूप सुंदर आहे, हे मी सुद्धा बघितलेलं आहे.
निवेदन हा एक भाग झाला. बरं. हा, त्याच्यानंतर साहित्य कट्टा तो साहित्य एक आहे, कट्टा, त्याचं पुढे आपण घेतलेलंच आहे. पण अजून दुसरं म्हणजे मंगळागौरी भजनी मंडळ. भजनी मंडळ. आता ह्याच्याबद्दल थोडस सांग. ह्या महिला तू एकत्र केल्यास, ह्या म्हणजे तुझ्यापर्यंत आल्या की तू त्यांना गोळा केलं, कसं केलं? मी गोळा केलं त्यांना. त्याचं कारण असं होतं, भजनी मंडळ चालू केलं मी 2012ला, मला वाटतं वयाच्या 50शी उलटून 60कडे निघालेलो होतो आम्ही सगळ्या महिला मंडळाच्या निमित्ताने एकत्र होतो. त्या टप्प्यावरती मला असं जाणवायला लागलं की अशा या काय बरं म्हणूया या कालखंडामध्ये असं होतं की बऱ्यापैकी आपल्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. घरात सुद्धा आपली फारशी गरज राहिलेली नसते. मुलं मोठी झालेली असतात, स्वतंत्र झालेली असतात, त्यांची लग्न झाली असली तर ती अगदीच स्वतंत्र झालेली असतात, जरी एका घरात राहत असलो तरीही. कधी कधी असं होतं की माझं नेमकं काम काय आहे या घरात, आणि त्यावेळेला ते फ्रस्ट्रेशन येतं. असं वाटतं की आपल्याला म्हणजे काही व्हॅल्यूच नाहीये. आणि त्यावेळेला म्हणजे खरं तर असं नसतं खरं तर, पण त्यावेळेला आपल्याला असं वाटणं स्वाभाविक होतं. मी वयाच्या त्या टप्प्यावरती भजन वर्ग सुरू केला. मला भजन वर्गाचा पहिला दिवस पण आठवतोय. आम्ही याच हॉलमध्ये आम्ही पहिला वर्ग घेतला होता. पहिल्याच वर्गाला मी सांगितलं होतं की आपल्याला भजन नाही आलं तरी चालेल, तालासुरात येणं, आपण फार छान गाणं, हे या टप्प्यावरती फार कठीण आहे. मी त्याचे प्रशिक्षण घेतलं. हो, अजूनही प्रशिक्षण घेतोच आहे आम्ही त्याचं. पण उद्देश भजन वर्ग चालू करायचा हा आहे की आपण एकमेकींच्या सोबतीनं, माझ्या पहिल्या भजन वर्गाला 22 जणी उपस्थित होत्या, आपण एकमेकींच्या सोबतीला आहोत. दुसरी गोष्ट, आठवड्यातनं एक शनिवार असतो, तर तो शनिवारचं सोमवारपासूनच वेळ लागले की शनिवारी माझं भजन आहे, मला आज भजनात हे पाठ करायचंय, आज आम्हाला ही काय ते रागाचं हे दिलेलं आहे किंवा ही पदावली मला पाठ करायची, हे वेद लागतात तुम्हाला. म्हणजे आपण आपलं म्हणजे आपल्याकडे काही नाहीये करायला असं होत नाही. याचा उपयोग मला कोविडमध्ये खूप झाला बरं का. कोविडमध्ये मी भजन स्पर्धा घेतल्या ऑनलाईन. त्याच्यानंतर कोविडमध्ये मी डिबेट घेतली, कथांची साखळी चालू केली की मी एक कथा सांगायची, ती पुढच्या गटाला पाठवायची आणि मग तिनं तिची मैत्रिणीला पाठवायची, अशी साखळी चालू केली. कारण त्यावेळेचा काळ फार अवघड होता. तर त्यामुळं मी खरं तर बऱ्याच महिलांना बाहेर काढलं आणि आम्ही जोडलं, आणि खरं त्याचा उपयोग आम्हाला म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना झाला होतोय. आता किती भजनी मंडळ आहेत? भजनी मंडळ म्हणजे महासंघाचा विचार करशील तर 27 भजनी मंडळ. 27 भजनी मंडळ आमच्या महासंघाशी जोडली गेलेली आहे. त्या निमित्तानं 450 बायका जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांनाही मी वर्षभर स्वस्त बसू देत नाही. भजन सादरीकरण घेते, चैत्रामध्ये चैत्रोत्सव घेते, वारी जेव्हा जाते तेव्हा त्यांना शेंगदाणे गोळा करायला लावते, वारकऱ्यांना देण्यासाठी. गप्प बसू देत नाही मी त्यांना. बरोबर. हा, म्हणजे त्यांना मी सांगते की ज्या वेळेला माझा मेसेज असेल त्यावेळेला समजायचं की काहीतरी मी तुमच्या पाठीमागे लावणार आहे. पण ते हे सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना करणारी पण आवडते. ती कोणतरी आपल्याला करणारी पाहिजे जी, नाही का. आणि दुसरं आहे ते हे मंगळागौरी, तो पण ग्रुप आहे. मंगळागौरीच्या ग्रुपचा असा आहे माझ्या की एक संस्कृती आपली किंवा परंपरा म्हणूया आपण की लोक पावत चाललेली असताना माझ्यासारख्या ग्रुपनी ती पुन्हा जिवंत ठेवली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मी सांगते तुम्हाला, मध्ये साधारण 90 ते 2010 पर्यंत जास्तीत जास्त माझे एकपात्री कार्यक्रम मी मंगळागौरीमध्ये केले. म्हणजे सगळ्याचीच काही नोंद ठेवली असेल असं नाही. त्यावेळेला मात्र जाणवायचं मला की त्यावेळेला काय व्हायचं, मला ते कार्यक्रमाला बोलवायचे साधारण 9 वाजता वगैरे कार्यक्रमाला बोलवायचे, 10:30-11 पर्यंत माझा कार्यक्रम असायचा आणि नंतर संपली मंगळागौर. पण मंगळागौरीचं जे पारंपरिक रूप आहे ती खेळणं तुम्ही, म्हणजे त्यावेळेच्या मंगळागौरी म्हणजे खरं तर शारीरिक व्यायामाचं एक माध्यम होतं ते, तसं कुणीच करायचं नाही. तर त्यावेळेलाच माझ्या मनात खरं तर मला माझं मानधन मिळत होतं. मी एकपात्री प्रयोग करायची त्यावेळेला. गाडी मला कुठूनही कशी कितीही चालवता येते, त्यामुळे मी माझ्या गाडीवरती जाऊन करत होते. माझं मीटर पडलेलं होतं, त्यामुळे मला हा विचार करायची गरज नव्हती. पण मला असं वाटायचं की मंगळागौर झालं, पूजा केली. बरं, विशेष म्हणजे त्यावेळेला हेही जाणवायचं की या ज्या नवीन मुली आल्यात ना आता, त्यांना मंगळागौरीचे खेळ माहीतही नव्हते, अजिबात माहिती नव्हते. म्हणजे आता आम्ही 42 खेळ खेळतो. मंगळागौरीवरती मी पूर्ण काय बरं एपिसोड बोलू शकते. 42 खेळ खेळतो. एकही खेळ आम्ही ऑफबीट खेळत नाही, सगळे पारंपरिक खेळ खेळतो. आताचे जे मंगळागौरीचे ग्रुप आहेत ना, ते डान्स करतात, रील्स करतात,
आणि अजूनही बरंच काय करतात मंगळागौर सोडून. माझ्या मंगळागौरीच्या ग्रुपमध्ये आम्ही पारंपरिक ऑथेंटिक जे माझी आजी, जे तिची आजी जे खेळ खेळत होती, ज्या पद्धतीने खेळत होती त्याच पद्धतीनं हे खेळ मी घेते. आणि मग ती संस्कृती जपावी म्हणून संस्कृती कला केंद्र नावाचा एक ग्रुप मी 10 वर्षापूर्वी सुरू केला. आणि आम्ही जवळजवळ मला सांगायला अभिमान वाटतो की एक 90 ठिकाणी तरी मंगळागौरीचे खेळ खेळलो. फक्त मंगळागौरीसाठी नाही, आम्हाला इतरही कार्यक्रमांमध्ये मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी बोलवतात. तर असा हा माझा ग्रुप चालू आहे. यावर्षी 2025 सालच्या 7 मंगळागौरी आम्ही खेळलोय आणि अजून 4 मंगळागौरी आम्ही खेळणार आहोत. त्याच्यानंतर श्रीसुक्त पण आहे, श्रीसुक्ताचा ग्रुप पण आहे. तो भजनाच्याच अनुषंगाने आला, त्यामुळे श्रीसुक्ताचा ग्रुप आहे माझा. श्रीसुक्ताचा ग्रुप जवळजवळ 30 वर्ष जुना आहे. शास्त्रोक्त श्रीसुक्त, आणि श्रीसुक्ताच्या ग्रुपचं पेव आहे आता सध्या, असं म्हणलं तरी हरकत नाही. पण आम्ही उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये आमचे उच्चार शुद्ध करून मगच बाहेर श्रीसुक्त करायला सुरुवात केली. आणि श्रीसुक्तामधून जे पैसे मिळतात तर त्यातला काही भाग, मी असं अगदी म्हणत नाही की आम्ही सगळं अगदी धर्मादायच करतो, त्यातला काही भाग आम्ही आमच्या मंडळासाठी किंवा जे श्रीसुक्त ज्या महिलांनी केलेलं असतं त्यांच्यासाठी वापरतो. सुदैवानं आता या महिलांना पैशाची फारशी गरज नाही, पण एकत्र काहीतरी करावं असं वाटतं, तर म्हणजे सहल बनूया किंवा काय स्नेहभोजन बनूया असा खर्च करतो. आणि एक हिस्सा मात्र गरजू संस्थांना देतोच. ही परंपरा आम्ही गेले 10 वर्ष चालू ठेवलेली आहे. स्नेहवन नावाची संस्था आहे आळंदीला, अशोक देशमाने त्याचे हे आहेत, संचालक आहेत. तर त्यांच्याशी आमचं कनेक्शन आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी सांभाळलेलं आहे. आपण संधी जर मिळाली तर अवश्य संस्था ती बघून या. आणि तरुण जोडपं आहे, तर त्यांनी ती संस्था कशी चालवली आहे, तर आमचं त्यांच्याशी कनेक्शन आहे. त्यामुळे त्यांना डोनेशन आम्ही ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला देत असतो. असं खूप छान आपल्याला सगळं ऐकायला मिळालं. एक मैत्रीण म्हणून मला तिला सांगायला नक्की आवडेल की तिने आम्हाला तिला सिरियल मध्ये बघायची. आता सिरियल मध्ये आम्ही टीव्हीच्या समोर बसलेल्याच असतो, आम्ही पण बऱ्यापैकी मोकळे आहेत त्याच्यामुळे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पण सगळ्यांना मी सांगेन की हे माझं वाक्य जर तुम्हाला पटत असेल ना तर नक्की कॉमेंट्स करून सांगा की आपल्याला हिला सिरियल मध्ये आता छोट्या पडद्यावर बघायचे, घरात बसून प्रत्येकीला. पण आता हे आमचं मत आम्ही सांगितलं, तसं तू पण एवढे छंद आहे तुझं. मी सुरुवातीला सांगितले की एवढे छंद तू जोपासतेस, ती इतरांनाही तू जोपासायला लावलंय. हा, तर तू आता आमचे हे सगळ्या इतर सगळ्या ठिकाणाहून बघणाऱ्या आमच्या ह्या मैत्रिणी मंडळी सगळी आहेत, तर त्यांना तू काय सांगशील? मी खरं सांगू का, एकच गोष्ट मनापासून सांगेन की वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती स्वस्थ बसू नका. माझ्या काय बरं म्हणतात, आपण काय लावतो ते स्टेटस लावतो ना, त्याचा माझं स्टेटस तेच आहे, व्यस्त आहे म्हणून मस्त आहे. ज्या वेळेला मला काम नसेल ना त्यावेळेला मला घाबरायला होतं. काम खूप आलं तर मला अजिबात घाबरायला होत नाही, कारण मला माहिती असतं की मी ते काम नक्की पेलवणार म्हणून. पण कोणत्याही, आणि असं नाही बरं का की प्रत्येक वेळेला पैसे मिळवणं हाच उद्देश असायला पाहिजे असं नाही, पण काही ना काहीतरी करत राहा. कोणताही, आणि असं होऊच शकत नाही की कोणता छंद नाहीये तुम्हाला, असं होऊच शकत नाही. तर तो शोधा, त्याचं व्यवसायात रूपांतर करता आलं तर उत्तमच. कारण स्वतः मिळवलेल्या पैशांना जो सुगंध असतो ना तो अगदी हक्काच्या नवऱ्याच्या पैशाला पण नसतो. तर त्यामुळे काही ना काहीतरी सतत करत राहा. अजूनही एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की मैत्रिणी जोडा. कारण ना मैत्रिणी या बँक बॅलन्स सारख्या असतात. हा माझा अनुभव आहे. तर म्हणजे काय बरं म्हणतात, 12वीत ज्या मुलीचं लग्न झालं आणि जिला ना धड कशातलंच काही कळत नव्हतं, ना संसारातलं, ना व्यवहारातलं, ना म्हणजे काय बरं समाजातलं असं म्हणूया आपण, तर तिला बऱ्याच मैत्रिणींनी बोटाला धरून चालायला शिकवलं या सगळ्या बाबतीत. आणि वयाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती मला खूप मैत्रिणी मिळत गेल्या. हे काय, एक तर पुरावा इथेच आहे खरोखर. म्हणजे तिच्याकडे बघून ना मी माणसं जोडायला शिकले असं म्हणायला हरकत नाही. की कशी ती एकत्र, मला आठवते तिच्या एका हळदी कुंकाला मी गेले होते, तर मला असं वाटलं की काय जायचं नाही यायचं, पण कमीत कमी माऊलीच्या मैदानावरती कमीत कमी साधारण 200 ते 250 बायका होत्या हळदी कुंकाला. तेव्हाच मी इतकी प्रभावित झाले, म्हटलं एवढ्या बायका ही कशी जोडू शकते. तर मला असं वाटतं की माणसं जोडायला पाहिजे. आपण समाजात राहणारे आहोत, तर त्यामुळे माणसं जोडायला पाहिजेत, काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वय हे मी आमच्या भाऊंकडनं शिकले. आमचे वाना अभ्यंकर त्यांनी सांगितलं की वय हा एक आकडा असतो, म्हणून तर आपण वयाच्या कोणत्याही
टप्प्यावरती कशाचीही सुरुवात करू शकतो. तर त्यामुळे सतत कार्यरत राहा. कोणत्याही उपक्रमांना जरा आमच्यासारखे उपक्रम घेत असतात त्यांना पाठिंब्याची गरज असते तुमच्या. मला कसं जमणार, मला घरातनं बाहेरच पडता येत नाही वगैरे अशी कारणं करू. कसं आहे, आयुष्याच्या शेवटी असं वाटायला नको की माझं जगायचं राहून गेलं असं अजिबात वाटायला नको. म्हणून आत्ताच आपण जगून घेऊया जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत. धन्यवाद. मंडळी, आता तिच्या बोलण्यातून सुद्धा तुम्ही ऐकलं असाल की बंडखोरी. तर आम्ही ह्या मैत्रिणी ज्या आहोत ना, आम्ही सगळ्याच अशा बंडखोरच आहोत. आणि आम्ही आमचं सगळं जे कर्तव्य आहे कुटुंबाचं ते सगळं सांभाळून आमचं समाजाचं जे कर्तव्य आहे ना, आणि जे आम्हाला करायचंय, जे आम्हाला करावंसं वाटतंय ते आम्ही विचारत बसत नाही, आम्ही ते करतो. कारण आम्ही आमचे कर्तव्य पार पाडून आम्ही ते करतोय. त्याच्यामुळे ही बंडखोरी आमच्या प्रत्येकीमध्ये आहे. याच्या अगोदर जे काउन्सिलिंगचं झालं ती एक मैत्रीण होती, ही दुसरी. अजून ह्याच्या नंतर सुद्धा अशाच मैत्रिणी मी समोर आणणार आहेत. काही त्याच्यातल्या माझ्या सिनियरही आहेत. त्याच्यामुळे हे तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. आणि आज ह्या मैत्रिणीचं जे इंटरव्ह्यू नाही, आम्ही यांच्या गप्पा आम्ही मारल्यात ज्या, त्याच्यावर तुमच्या पण मला कॉमेंट्स पाहिजेत. काय कारण आम्हाला खरंच आवडेल. कारण वेगळंच आहे सगळं हे व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे इतर पण काहीतरी छंद आहेत, तर ते थोडक्यात सांग बरं. माझे थोडे वेगळे छंद आहेत, त्याचा मुद्दाम उल्लेख करीन मी. मला बाईक चालवायला खूप आवडते आणि मला सगळ्या स्पोर्ट्स बाईक छान चालवता येतात. मला सगळी वाहनं चालवता येतात, अगदी त्या छोटा तो असतो ना 407 तिथपर्यंत. त्यामुळे मला ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे. दुसरी गोष्ट, मला सायकलिंग करायला खूप आवडतं. मी रेग्युलर सायकलिंग करते. हे जे आपले रोटरीचे वगैरे सायकल रॅली असतात त्याच्यामध्ये नियमित भाग घेते. बाईक रॅलीमध्ये पण भाग घेते. आणि मी स्विमिंग खूप छान करते. स्विमिंग शिकवते मी. पूर्वी माझे रेग्युलर वर्ग असायचे स्विमिंगचे. आता थोडा कंटाळा करते म्हणजे शिकायचा, पण रेग्युलर पोहते. आमच्या या टँकची मी कायमची परमनंट मेंबर आहे. त्यामुळे बाईक, सायकलिंग आणि स्विमिंग हे 3 माझे थोडेसे वेगळे छंद आहेत आणि ते मी आता या वयाच्या टप्प्यावरती सुद्धा अति उत्तम प्रकारे जोपासते. आणि रायडिंगच्या बाबतीत तुझं काहीतरी हे म्हणजे स्वप्न असं की? हा, ते मला सांगायला आवडेल. मी बाईकनं खेड शिवापूर पर्यंत गेलेले आहे घरात न सांगता. आणि माझं आत्ताच लगेच टार्गेट कोल्हापूर आहे आणि मला गोव्यापर्यंत जायचंय बाईक घेऊन. गोव्यापर्यंत एवढ्यासाठी मैत्रिणीनो की कोकणातल्या रस्त्यात बाईक चालवणं अतिशय वेगळं थ्रिलिंग असतं. त्यात ह्या अशा पावसात तर फार छान. अगदी पावसात नको, पहिलं धडपडले तर कोण बघणार. पण मला गोव्याला बाईक घेऊन जायचंय. गेले तर मी नक्की आपल्या चॅनलवरती शेअर करीन. पुन्हा एकदा सांगेन की आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.